विदा सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान संचलित जय संतोषी माता गोशाळेतर्फे सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात वसुबारसनिमित्त गोमातेचं पूजन करण्यात आलं। विदा सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान संचलित सोलापुरातील जय संतोषी माता गोशाळा इथं गोमातेचं पूजन अत्यंत श्रद्धेनं, भक्तिभावानं आणि उत्साहानं करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मानद पशुकल्याण अधिकारी केतन शहा यांनी उपस्थित राहून गोमातेचं पूजन केलं। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अभिमन्यू डोंगरे महाराज, पुष्पलता महाराज पाटील इंचगिरी मठ, विश्व हिंदू परिषद गोरक्षा संवर्धन विभाग सोलापूरचे पुरोहित प्रभाकर गाजरला, विनोद कोंडा, पेंटप्पा गड्डम, दशरथ गोप, श्रीधर वडनाल, शैलेश बुलबुले, राजू राठी, अंबादास बिंगी, डॉक्टर नितीन बलदवा, प्रभाकर गुंडू, डॉक्टर महेश दुलंगे, डॉक्टर अंबादास गाजुल, रमेश नल्ला, हरिदास पोटाबत्ती, डॉक्टर राजेंद्र गाजुल, पुष्पलता गाजुल, सेक्रेटरी नागनाथ पोरणला, नागेश सरगम, मुफ्ती कमटम, नागनाथ सोमा, अविनाश माने, विजय यादव आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी गोमातेचं चांदीच्या अलंकारांनी पूजन करण्यात आलं। गायींना नैवेद्य अर्पण, दीपदान आणि गोमय गोमूत्रावर आधारित पर्यावरणपूरक उत्पादनं यांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। हा कार्यक्रम अशोक चौक परिसरातील श्री मार्कंडेय उद्यानात घेण्यात आला। कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन जय संतोषी माता गोशाळेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजुल, सचिव नागनाथ पोरणला यांनी केलं। दरवर्षीप्रमाणे वसुबारस सण दीपावलीचा पहिला दिवस म्हणून मार्कंडेय उद्यानात या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। विविध जातीचे 5 प्रकारचे गायांनी वासरू आपण हा मार्कंडेय उद्यानामध्ये शहरातील सर्व नागरिकांना पूजासाठी सोयी व्हावं म्हणून एक उद्दिष्ट आम्ही गेल्या 10 वर्षापासून या मार्कंडेय उद्यानात करत असतो। लोकांच्या भरभरून याला प्रतिसाद मिळतो आम्हाला। गाईला आजच्या दिवशी गाईला आम्ही दूध वगैरे काढत नाही। गाईचं दुधापासून बनवलेली वस्तू कुठलेही पदार्थ आज आम्ही वर्ज म्हणून मानतो आम्ही। आणि विशेष म्हणजे गोशाळेत या वसुबारसला आजूबाजूच्या शहरातले अनेक नागरिक गोपूजन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि एक सणासारखा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो।